राहिला होतास माझ्या आहे का नाही तसा उभा राहा आणि मला माझे डोळे भरून मला बघू दे. तसं मी तुला बघितलं नव्हतं. रौद्र रूप धारण केले नव्हतं. रौद्र रूप धारण केलेलं मी तुला पाहिला नाही. आता मुडक्या रथाचं चाक घेतलेलं आणि माझ्या धोन आलेला रागात असाच उभा राहा आणि मग मी पण माझं डोळं जागतो. हो आता दृष्टी पुढे ऐसा चित्तूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा विठ्ठल. मग तुझं गोड कसं आहे. तुझं रूप गोड आहे आणि नाम सुद्धा गोड आहे. अभंगाचं दुसरं चरण. गोड तुझे रूप गोड तुझे नाम जय माधवे मा सर्व काळ जय माधवे मा सर्व काळ. गोड तुझे रूप गोड तुझे नाम जय माधवे मा सर्व काळ जय माधवे मा सर्व काळ. गोड तुझे रूप तुझे नाम जय माधवे मा सर्व काळ जय माधवे मा सर्व काळ. गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम जय माधवे मा सर्व काळ जय माधवे मा सर्व काळ. गोड तुझे रूप गोड तुझे नाम जय माधवे मा सर्व काळ जय माधवे मा सर्व काळ. म्हणून गोड सर्व भावे न लगे आंघोळी तोंड धुवावे. देवाचं नाम घेण्याकरता आंघोळ करायची गरज नाही. हातपाय धुयाची गरज नाही. चूळ भरायची गरज नाही. आणि कवा बी नाम कधी बी घेतलं तरी काळवेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाहिजे. आता दोन पक्ष कुठलं हो मागलं. हा एक मुलगी जर असेल तर मागली 21 कुळाचा उद्धार करते. नांदली तर आणि इकडची 21 कुळ उद्धारते. आणि एका मुलानं जर पत्नीला आपल्या चांगला सांभाळा चांगला संसार केला तर काय होतं माहितीये का. कसं आपल्या संसारामध्ये जर परमार्थ आणला. जसं आपला जो किती स्वयंपाक बनवला तरी मिठाशिवाय चव नाही. तसं संसारामध्ये जर भगवंताचं नाम जर आणलं तर परमार्थ सुद्धा सुखरूप होतो. म्हणून तो मुलानं जर संसार करत असताना जर देवाचं नामस्मरण केलं तर तो सुद्धा 42 कुळाचा उद्धार करू शकतो. विठ्ठल. नाम कसं आहे. निजल्याने गाता उभा नारायण बैसल्या कीर्तन करिता डोले. हो आपण झोपून जरी देवाचं नामस्मरण केलं तरी देव आपल्या माग उशाला उभा राहतो आहे का नाही. आणि निजल्याने गाता उभा नारायण बैसल्याला कीर्तन करिता डोले. बैसपासून जर आपण नामस्मरण केलं देव तुला देव एवढं प्रेम वाटतं त्याला. नाव कोणाचं घेतं देवाचं. देवाचं नाव घेतलं की देव येडा होतो. हो विठ्ठल. फक्त 1-2 चरण मी सोडणार आहे 11 वाजेपर्यंत. त्याच्या पलीकडे जाणार. आता बघा सदा माझे डोळे जडू तुझे मूर्ती आहे का नाही. ह्याच्यामध्ये कसं आहे नमस्कारात्मक रूप मंगल आहे. हा आणि आशीर्वादात्मक रूप मंगल आहे आणि वस्तू निर्देश रूप मंगल आहे. 3 प्रकारचं मंगल केलेलं आहे. एक देवाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ. त्याप्रमाणे देवाचं नामस्मरण केलेलं आहे. त्याप्रमाणे
देव विठेवर उभा आहे. हा, आणि त्याला विठेवर उभा कोणी केला आहे? पुंडलिक भक्त राज, पुंडलिक भक्त राज, येणे साधी एकाच, येणे साधी परब्रह्म आणि पुंडलिकानं याला आणलाय. त्या देवाला दिंडीर वनामध्ये पुंडलिक बसला. काय त्याची सेवा काय होती? फक्त आई वडिलांची सेवा. गेलं काशीला नंतर रात्र पडली आणि आता म्हणजे राहायचं कुठं? हे कुकुट स्वामींच्या आश्रमाच्या बाहेर थांबलं आई वडिलाला घेऊन. थांबल्यानंतर 3 महिला सकाळच्या पाठोपाठ आल्या. त्या कोण? गंगा, यमुना आणि सरस्वती. त्यांना द्या. त्यांच्या पाया पडला. पाया पडल्यानंतर चांगल्या चिकनाने भरल्यासारख्या झाल्या होत्या आणि बाहेर आल्या आणि एकदम सुंदर टकटकीत साड्या बिड्या लावून आंघोळ बिंघोळ केल्यासारखे असं मेकअप केल्यासारख्या आल्या बाहेर. ते म्हणले रात्री तुम्ही ज्या भरलेले ते त्याच का तुम्ही? ते म्हणले त्याच आम्ही त्याच आम्ही आणि आम्ही त्याच आम्ही. हो, असं म्हटल्यानंतर आणि आता कशा आला? म्हणजे त्याच आम्ही. बरं, ठीक आहे. ते कशामुळे झालं? तर म्हणले अरे बाबा तुझ्यासारखं पापी आमच्या आता आंघोळ करते सगळे घाण आमच्या अंगावर बसते आणि बसल्यानंतर आम्हाला पवित्र होण्याकरता इथं संतांच्या दर्शनाकरता यावं लागतं. म्हणून आम्ही दर्शनाकरता इथं आलो. हां, पुंडलिकला राखलं. त्यानं काय केलं होतं माहिती आहे का? आई बापाच्या गाड्याला दोरी बांधली होती. त्यांच्यावर बिछाना गटोडं सगळं दिलं होतं दोघांच्या. आणि बायको म्हणली हिचे पळू गेली मागच्या माग गटोडी घेऊन दाखवून झोपायचं का चावून. हां, म्हणून त्यानं काय केलं? दोरी बांधली आणि बायकोनं धरली. लागलं वाटायला. अंधार पडला मग तिथं थांबलं. आणि ते कुकुट स्वामीचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर त्यानं काय केलं होतं माहिती आहे का? कुकुट स्वामी त्या गुहेत काय बसले होते आणि शिंडीला आपली दोरी लावली होती पाळण्याची आणि त्या पाळण्यात आई वडिलाला झोपलं होतं. आणि आपलं असं करायचं आणि ते आई वडील हलवायचं. आणि पुंडलिकानं बघितलं आणि आपण किती जगलो. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करी नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत करा उद्धार. अशा प्रकारे हां पुंडलिकाला रडू आलं आणि आपण किती आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधली आणि एवढं करत आलो. आणि हा बाबा बघा, आणि यांचं नुसतं दर्शन घेतलं तर मलिन झालेली तीर्थ सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे माझे मना बुडी द्याई. आहे का नाही? आता मी न करी भ्रांतीचे प्रमाण बुद्धीचे मार्जन केले असे. विठ्ठल आपल्या गुरूंचं वर्णन करताना काय सांगितलं? सकळी तीर्थे माझ्या गुरूंच्या तीर्थे सकळे तीर्थे निवृत्तीचे पाय त्याचे माझे मना बुडी देई. आता मी न करी भ्रांतीचे प्रमाण. हो, बुद्धीचे मार्जन केले असते. बरं का? मार्जन म्हणजे बुद्धीला घासून धुवून चकाचक मार्जन, त्याला बुद्धीचे मार्जन केले. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. भ्रांत झाल्यासारखा इकडे तिकडे फिरणार नाही. गुरुचं पाय सोडणार नाही. संतांचं पाय सोडणार नाही. आता पर्यंत गुरुचं चरण धरून इथंच राहणार. विठ्ठल तसं तुकोबाराय म्हणतात सकळही तीर्थे चंद्रभागा डोळा देखील या. सकळी पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखील या. सकळी संता एक भेटी पुंडलिक दृष्टी देखील या. विठ्ठल ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लिहिलेलं आहे व्यासाने. ज्ञानोबरायांनी ओवी एक लिहिलेली आहे ज्ञानेश्वरी. हो, ती काय लिहिली आहे? विठ्ठल म्हणून महाभारती जे नाही हे नाहीची लोके त्रिही. म्हणून पाही व्यास उच्चिष्ट जगत्रय.
विठ्ठल जगात जे नाही ते आपल्या महाभारतात आहे आणि जे महाभारतात नाही ते महाराष्ट्रात आहे. विठ्ठल मला कुठं आले? भारत आहे आपल्या महाराष्ट्रातच. ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताई महाराष्ट्रातच, तुकोबराय महाराष्ट्रात, नामदेवराय महाराष्ट्रातच आहे का नाही. मग जेवढे संत आहेत तेवढे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि जेवढे मुनी आहेत ते उत्तर प्रदेश, युपी, बिहार इकडे तिकडे असतील, लांब असतील, परंतु जे संत आहेत ते फक्त आपल्या महाराष्ट्रात आहेत. विठ्ठल म्हणून संतांनी देवाकडे काही न मागता देवाला सांगितलं तूच माझ्याकडे माग. विठ्ठल आता बघा, गरुड आणि विष्णू भगवंताचं युद्ध चालू झालं आणि गरुडानं विष्णूला हरवल्यानंतर गरुड काय म्हणला, तू माग माझ्याकडे काय मागायचं ते. विष्णू कसा करतो, मी देव आहे तोच माझ मागायच्याकडे. अरे म्हणले तुला हरवेला तू काय मला देणार आहेस, मी तुला हरवलाय का, मी हरलोय, मी तुला हरवले तूच माग माझ्याकडं. बर विष्णू म्हणला मला बी तेच पाहिजे. म्हणजे असं कर, तू देशील का, मला वचन दे. पाणी सोडलं, वचन दिलं, तू मागशील ते देशील, हो माझं वाहन. मग गरुड वाहन झाला, गरुड वाहन झाला. तसंच शंकर भगवंताचा नंदी जो आहे, नंदीने शंकर भगवंताला हरवलं आणि शंकर भगवंताने मी हारलोय, आता तू काय माग, मी देव आहे. अरे तू देव असला तर काय देवाचा बापास, मला काय करायचं. पण हारलंय कोण, तू ना. हा कमी हारलोय, मीच तुला देतो. मग शंकराने तसंच केलं. म्हणजे असं करा, तू द्यायला तयार आहेस ना, मग तू माझं वाहन. मग तू नंदी शंकर असं वाहन झालं. अशा प्रकारे संतांनी देवाला दिलं, आलं का लक्षात. संतांनी देवाला दिलं पण देवाकडे काय मागितलं नाही, त्यांना संत म्हणतात. विठ्ठल आपण संत श्रेष्ठ आहे. जनाबाई म्हण, आयशा संत चरण झाले, आयशा संत चरण झाले, आयशा संत चरण झाले, आयशा संत चरण झाले, धनी मन दया घ्यावे, धनी मन दया घ्यावे, मला सगळं चालतं, मी उत्कृष्ट गायक आहे, सगळं आहे, तरी मला कसंही जरी म्हणणार असला तरी मी त्याला म्हणतो. आता मी काय म्हणतो, ऐशा संता शरण जावे, जनी म्हणित या धावे. त्याच रागात त्याच चालीत मी म्हणते. विठ्ठल मला काय सांगायचंय, देवाला मागावं लागलं संताकडे. हो, मग संतांनी काय मागितलं, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सरकार. बस, तुझं गोड नाम आहे, तुझं रूप गोड आहे आणि मला प्रेम दे, तुझ्या रूपाकडे पाहणं आणि तुझं नामस्मरण करणं एवढंच मला दे.
आणि एवढं पिऊन तुकोबराय म्हणले तेवढ्या थांबले नाहीत म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात विठू माऊली तिसऱ्या चरणात काय मागितलं देवाकडे? देवा तुला द्यायचंच आहे ना, माझ्या हृदयात येऊन राहा, माझ्या हृदयात संचार कर. आता कुणाकुणाच्या संचार कुठलं देव येतो, कुठलं देव येतो, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्याला विचारता सांग माझं कसं असं नाही का? शेंदरी शेंद आणि ते तुम्हाला काय जे मागतंय तुमच्याकडंच ते तुम्हाला काय देणार? आणि तसं देव तुमच्या आपल्या अंगात आलं आणि ते नाचतंय त्याच्या पुढं म्हटला काय काय बाया नवरा मारायला लागला की मग आपली वाईट घ्यायची आणि अंगात आल्यागत करायला लागली. असं बऱ्याच बायांच्या अंगातनं गाठी मला आपली माणसं बोलली दादा याचा काय ते आमच्या अंगात आले. मी आपल्या तिचं मन काढत होतो, तिच्या अंगाला हात लावला की तिच्या अंगातलंच पळून जात. त्याच्यावर एक दृष्टांत आपल्याला सांगतो. बीडचे विनायक जोशी म्हणून होते. विनायक जोशी त्यांना नाडीचं ज्ञान होतं. नाडीचं मग नाडी अशी धरली की त्यांना तुमच्या अंगात किती रोग आहे, काय रोग आहे, साखर किती आहे, रक्त किती आहे, पाणी किती आहे, सगळं त्यांना कळत होतं. मग ते फक्त नाडी पकडायची. आणि मग एक मुसलमान आला, म्हणला माझ्या बेगमला काय झाले तेवढं बघा. बरोबर. पण म्हणले आमच्यात असं आहे की आमच्या बायांचा हात कोणाच्या पुढच्याच्या हातात द्यायचा नसतो. मग तुम्ही असा करू तिच्या हाताला आम्ही ऋषी बांधतो आणि एका छावणीत बसवतो आणि तुम्ही तिकडं बसा त्या घरात आणि मग तुम्ही ती दोरीला बक्षीला का? तर म्हणले बघीन. त्यानं काय केलं, एक म्हस आणली, त्या पायाला दोरी लावली, त्या छावणीत म्हस बसली आणि हे दुसऱ्या खोलीत बसलं छावणीत आणि बघितलं. त्यानं आपलं चेक केलं नाडी, ती दोरी चेक केली. ते म्हणले तुमच्या बेगमला काय झालेलं नाही, तिला फक्त एक कडब्याची पिंडी टाका आणि बारडी व पाणी पाजा. एक महिनाभर चांगली पडली होती, काय उठलीच नाही. म्हणजे जरा बघता काय झाले, बस जरा हाताला म्हटलं उठूनच बसलं आणि अंगातच गेलं. तशा प्रकारे तुमच्या गळात जर तुळशीची माळ असली आणि त्या माळ्यासारखं जर आपलं आचरण असलं, तुम्हाला भूत लागत नाही, ख्यात लागत नाही आणि कुणाला लागलं असलं तर तुम्ही घालवू शकता. विठ्ठल आता माळ्याचं तत्व आहे का नाही? विठू माऊली हाची वर दे संचरोनी राहे बास, एक वर दे. वर मागितलंय ना, मग असं कर, माझ्या हृदयात संचार कर. मग आता आपल्या हृदयात काय काय संचार करत आणि काय काय आलते आणि अशी उलटी बोट करते सवयची नाही आणि उलट करून असं करणार. मग असं केलं आपलं चांगलं म्हणजे वाईट असं नाही का? एवढं आपल्याला कळालं म्हणजे बात झालं. परमार्थ म्हणजे तो कोण आहे, देवाकडे मागितलं काय
तुला वर द्यायचा आहे ना मला, माझ्या हृदयात संचार कर आणि माझ्या संचार कर राहिल्यानंतर मग कुठलंच भूत मला लागणार नाही. आता बरेच बुवा म्हणतात, काय काय माणसं म्हणतात मला ती आमच्या जागेला खवीस लागला. माळ करायला कुठं खवीस लागत नाही, लावसाट लागत नाही, काय लागत नाही. आणि तुला कसं लागलं? माळवीळ काढलीस का? तर म्हणला माळवीळ आहे. बर, माळाचं तत्व काय? नाही म्हणला माळ घेऊन फक्त म्हणजे काय. आता या ग म्हटलं, हा विठाला एका ऋषीनं, कोणते ऋषी ते सागर पे झालं? अगस्ती ऋषीनं म्हणजे अख्खा समुद्रच प्याला. अशी चर्चा झाली. याक म्हणलं काय माहिती आहे का, तुम्हाला कळतंय का? ते म्हणला त्यानं योग सागर प्याला, मी 9 सागर प्याला. हाय का? पडतंय ना तुम्हाला? त्यानं म्हणला अगस्तीनं एकच सागर प्याला आणि मी 9 सागर प्यालो, मग मी मोठा का तो मोठा? 9 सागर मी 9 सागर प्यालो आणि त्यानं एकच सागर प्याला. हो, तसं नाही बाबानो. तर आपल्या जीवनामध्ये विठो माऊली देवाला आपल्याकडं मागितलं पाहिजे, आपण देवाला दिलं पाहिजे. आपण देवाला काय देत नाही. हो, आपण कमीत कमी आपलं चित्त तरी दिलं पाहिजे ना. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुगी नाम तुमचे वर्णावे गुण. हो, भगवंताला चित्तामध्ये धारण केला पाहिजे. हो, अंतकरणाचे भाग किती आहेत? 4. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन बुद्धी, पहिला मनात देव आला पाहिजे. मनातनं मग बुद्धीत जातो, बुद्धीतनं मग चित्तात जातो आणि चित्तातनं गेल्यानंतर मग अहंकार, अहम ब्रह्मास्मी विठ्ठल. तुम्हाला जर विचारलं अशा साधकाला तू कोण आहेस, तर मी कोण आहे ते मलाच सांगता येत नाही. विठ्ठल आता या भगवंताला कुणी आणलंय? पुंडलिकानं आणलं. मग असे आपण प्रमाण दिलं. आणि तो भगवान कसा आलाय तिथं? गाई गोपाळ घेऊन सगळं घेऊन आलाय तिथं. पांडुरंग बाळमूर्ती गाई गोपाळ सांगा येऊन या प्रीती उभे समची राहिले. हो, बाळमूर्ती आलाय भगवान परमात्मा. आता जे विटेवर उभा आहे ना पाय समान, पुंडलिकानं जी वीट टाकल्या, आता ती वीट कोण होती? आहे का नाही? वीट कोण होती? वीट ही इंद्र होता. कुश नावाचा दैत्य आणि इंद्राचं युद्ध चालू झालं. मग इंद्रानं काय केलं? त्याला फसवून मारला. त्यानं मरता मरता शाप दिला. तो म्हणला इट घेऊन दिंडीरवानात पडतील, इट होऊन दिंडीरवानात पडशील. मग तिथं पडली, तिथं पुंडलिक बसलं होतं. इथली कार्य प्रेमे मातलाशी मागे उभे केले विठ्ठलाशी, ऐसा कैसा रे मागे फिरकाविली विठ. आणि ते इट कोण होतं माहिती आहे का? इंद्र होता. इंद्र इट होऊन पडला होती, उचलली आणि तेव्हा भगवान परमात्मा अजून असा जो राहिलाय, त्याला 28 युग झाली, हल्ल्याला नाही. आणि त्याला या काम सांगितलं, पांडुरंगा इथं उभं राहायचं आणि मी सांगितलं तेवढंच काम कर. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. बस, तुझ्याकडे एखादा मूर्ख आला, एखादा पापी आला, त्याचा उद्धार करायचा, करशील का? हा, एवढा दम देऊन सांगितलं पुंडलिकानं, एवढं काम करायचं. कोणी मूर्ख आला हरकत नाही, कोणी चोर आला कसला आला, त्याच्याकडे चांगलं समचरण समदृष्टी, समचरण दृष्टी विठेवरी सादेरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. विठ्ठल काय करणार का? हरकत नाही, असं काय नाही. गपचिप बसला वांधा नाही, आपल्याला नाही जमत हरकत नाही. आपल्याला त्या पायात ताकद दिल्या, तो
तोपर्यंत करायचं. सेवा करणे. हा नाही दिलं त्यावेळी ज्यावेळी बसवलं त्यावेळी गप्प बसायचं. पण तोंड तर मोकळंच आहे ना, त्यात म्हणायचं. बस. काय काय माणसं म्हणतात मला नाही तर हाताला राहते जोडायचं. कोण म्हणतं मला पाय नाही तर पाय नाही तर पण हात आहेत ना, हात जोडी दान करीत जा ना. हो पण म्हणते हात नाही तर पण पाय आहेत ना, मग पंढरपूरला जा ना. आता कुर्मदासाला हात बी नव्हतं आणि पाय बी नव्हतं, पण ते लोटांगण घालीत जायत होतं देवापर्यंत. हो लोटांगण घालीत जायचं. हो लोटांगण घालीत त्याला कुर्मदास. हो तसं आपल्याला तर केलेलं नाही. तुम्ही आंधळे, तुम्ही मला आंधळ आहे, मला काय ज्ञानाची पण कान आहेत ना. आता इथं पारायण चालू आहे, वाचा की ऐका की, आहे का नाही? ऐकायला तर काय कान आहेत ना. हा नाही पण कान नाही पण मला गोळे आहे. हो आता गुलाबराव महाराज माहिती आहेत का? गुलाबराव महाराज ती आंधळ होतं. त्याच्या सावतराईनं त्याला कसलं औषध पाजलं ते आंधळच झालं, दिसत पण झालं. पण एवढी पेटी भरायची ग्रंथाची आणि कुठंही गावोगाव फिरायचं आणि एवढा ग्रंथ मला वाचून दाखव. आणि ते ऐकलं की तिच्या सगळं तोंड पाठवायचं. मला ज्ञानेश्वरी वाचायची दाखव. मग ती ज्ञानेश्वरी वाचली की पहिल्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत सगळ्या ओव्या तोंडपाठ. हो कसं आणि एवढं आंधळा होतं. आणि आंधळं जर तुम्ही कुणी गेला की तुमच्या नावानंच हाकी माने या बसा. एखादी म्हातारी आली आणि तिची नुसती बांगडी वाजली क्या या हौसा काकू या ओळख बसा. नाही त्याला काय दिसत नव्हतं कोण आले काय नाही, पण नुसत्या बांगडीवर ओळखायचं, नुसत्या श्वासावर ओळखायचं, नुसतं पाय वाजलं तरी ओळखायचं. असं काय ज्ञान असेल बघा. हो पण त्यांच्या जीवनात जर त्यांना विचारलं तुम्हाला कोणता संप्रदाय आवडतो, ते म्हणजे मला बाकी इतर संप्रदाय भरपूर आहेत पण वारकरी संप्रदाय जो आहे त्याच्या इतका शहाणा संप्रदाय जगात कुठे नाही. आणि श्रीमंत विठ्ठल आता आपल्या संप्रदायामध्ये मी तुम्हाला भागवतातली कथा सांगितली, भीष्माचार्य, महाभारतातली म्हणजे भागवतातली गोष्ट सांगितली. आता सगळे आता रामायणातलं घ्या. रामायणामध्ये बघा आता रामायणातली गोष्ट सांगतो. आपलं किती 5 दिवसाचं सांगितलं हां रामनवमी ते हनुमान जयंती असं 5 दिवसाचं कार्यक्रम आहे. चांगला आहे, बऱ्याच लोकांनी असा केलेला आहे. म्हणून रामायणातले गोष्ट सांगतो. आणि राम आणि रावणाचं युद्ध चालू असताना सगळे मारले, राक्षसगण मारले. आता शेवटी आला कोण? इंद्रजित आला. इंद्रजित आला आणि लक्ष्मणाचं दोघांचं युद्ध सुरू झालं. रावण आला. रावणानं जी शक्ती मारली ती त्याच्या लागली ती घोगरात पडला, ते पडलं जाग्यावर. आता असं झाल्यानंतर आता म्हणजे असं कसं झालं, इंद्रजित का मरला? इंद्रजात आणि लक्ष्मणाचं युद्ध सुरू झालं. पण इंद्रजित का मरत नाही असं म्हटल्यानंतर मग त्याने जाऊन बघितलं तर इंद्रजिताची बायको सुलोचना ती काय करायची? रामाचा जप करायची. मुखातने राम, कंठात नाम, हृदयात राम. त्याच्यामुळं इंद्रजिताला काय बांधणंच लागायचं नाही की मरायचं. मग आता काय करायचं म्हणते, तू मरल कशानं? तर म्हणते तिचं नाम जप आहे ना तो बंद केला तर मरल. तिच्या नाम जपाच्या जोरावर हा जगतोय. रामायण सांगतो मी बरं का. असं झाल्यानंतर मग रावणानं मंदोदरीला पाठवलं, सांग सुनवायला. ते नाही ऐकली नाही का. आता त्यापासून सगळे आताच्या सुना सासरवासला सासरवास झालाय, सुनवास झालाय. हां चला ते नाही ऐकली. मग स्वतः रावण गेला म्हणजे ते रामनाम बंद कर. बंद केला तेव्हा इंद्रजित गेला. विठ्ठल त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आपण संत कधी होऊ शकतो
देवळात जात्या गेल्यानंतर आपण इतकी लांबडी यादी घेतो है का नाही. शेता भातात गुरा ढोरा ढेकणात पिसवात पोरा बाळात सगळ्यात समाधान सगळी सुखात ठेव कधीही. आणि आपण मागं आपलं मागणं तेवढंच असतं. आज वर्षानं वर्सल दिसतो आणि वर्सल कसली असते माहिती आहे का. माहिती आहे वर्सल एका नारळ ते बी कुचका नाचकाचा असतो किंवा सुकल्यालाच असतो त्यात पाणीच नसतं. असला नारळ देवाला आणि जर नाचका निघाला तर आपण काय म्हणतो देवाला पाहुणा. आता नाचका नारळ देवाला पावतो. देवाला कोणता पावतो नारळ माहिती का. आपण जो खातो आवडीनं प्रेमानं तो देवाला आवडतो. हे आपल्याला ज्या दिवशी कळत त्या वेळेला आपण भक्त होऊ शकतो. विठ्ठल ज्यावेळी आपण गुरुमंत्र घेतो आणि गुरुमंत्र घेतल्यानंतर गुरुला काहीतरी एखादं फळ आपण दान करतो आहे का नाही. एखादं फळ दान करतात आणि ते फळ दान कुठलं करायचं असतं. जे सगळ्यात आवडतं तुमचं कोणतं फळ आहे ते दान करायचं असतं. जे आपल्या आयुष्यात ते फळच आपल्या कामात कधी पूजेत येत नाही कशातच येत नाही खाण्यात येत नाही तसलं दान गुरुच्या आणि त्यानं दिलेला मंत्र तुम्हाला कधी कसं पडले. आपल्याला जो आवडता पदार्थ आहे तो जर गुरुला दान केला आणि ते फळ आलं कुठं तर आपण खायचंच नाही. असा जर आपण केला एवढं काल हे गुरुमंत्र आपला सफल झाला समजायचं. विठ्ठल आता थोडस तुम्हाला सांगतो आपल्या व्यवहारातल्या गोष्टी. एखाद्याचं म्हातारं गेलं किंवा म्हातारी गेली आहे का नाही. मग आपण देवपूजा करीत नाही काय करीत नाही. तुम्ही तंबाखू पाळलाय नाही. चहा पाळलाय का नाही. याची पाळली का. आता काय काय भातर म्हातारे गेलं तर ते गाडगं धरतात का नाही. ते गाडगं धरताना पिऊन आणि मागणं मग म्हणतात मग कुठं बघायला गेलं तेवढं सगळं तुम्हाला पित्रा. तुम्ही पित्रा करता काय सोडलं. एक वर्ष तंबाखू खाणार नाही बरोबर आहे. माझा बाप गेला 1 वर्ष तंबाखू नाही असं पार आणि आजपासून तंबाखू बंद. हो आम्ही पण त्यातच आहे तंबाखू खायचं. मी पाथरला माझ्या गुरुचा अनुग्रह घेतला पाथरला आणि 73ला माझ्या खिशातनं गुरुनं ती पुढील त्या सोन्याची काढून घेतली आणि दुसऱ्याला दिली आणि मला सांगितलं आजपासून खायचं नाही. मग 73 पासून मी तंबाखूला नाव काढलेलं. विठ्ठल आता काय बाजाराची नाही सुटली त्याने माझी घेतली त्या थोडी बसले. असं कुणी तुमच्या गळ्यात माळ घातली कुणी तुमची पुडी काढून घेतली कुणी तुमची दारू सोडवली अलग लक्षात. ज्याच्या शब्दान आणि स्पर्शामध्ये काय हे आहे ताकद आहे हे आपल्याला कळाली पाहिजे. की ज्या दिवशी त्यानं सांगितलं आजपासून प्यायचे नाही बस तुमची सुटली पाहिजे. आता शब्दस्पर्श गुरूंचा संतांचा म्हटलं जातं. शब्दस्पर्श अलग लक्षात हे अजून आपल्याला कुठं प्राप्त झालेलं नाही. आणि लक्षात घ्या ऐकण्यासारखं सांगतोय. ज्या गुरूनं आपल्या गळ्यात माळ टाकली तो कधीच काढेल नाही. बऱ्याच बुवानी माळा घातल्या त्या दुसऱ्या दिवशीच काढलेली आहे ते बाजार. हो आणि धाब्यावर जेवायला. ज्याने माळ घालावी ज्याने अनुग्रह द्यावा आलं का लक्षात. त्यानं त्याच्याकडून काय घ्यायची अपेक्षा मागू नये घेऊ करूच नाही. हो आता माळ घालतात मी तुमच्या तिकडं सप्त्याला कीर्तनाला येईन पण 200 माळकरी झाले पाहिजे. तर आता 200 माळकरी जर 500-500च्या नोटा दिल्या तर किती झाल्या.
है का नाही? तशा प्रकारे असा प्रकार झाला. आता त्याची माळ किती दिवस तुमच्या गळ्यात टिकत? दुसऱ्या दिवशी सकाळची माळ काढील आणि संध्याकाळी ढाब्यावर जेवायला जाईल. हो, अशा प्रकारे ज्याच्या गळ्यात माळ घावी, ज्याचं भलं करायचं त्याच्या घरात चहा सुद्धा पाणी सुद्धा घेऊन ये. विठ्ठल आता मला एका माणसाने फोन केला, म्हणजे तुमचं मानधन किती आहे? म्हणजे मला मानबी मी मागित नाही आणि धन बी मागित नाही. तो काय देशील नाही देशील तरी बी मला चालतं. विठ्ठल माझ्याकडे आले ते माझे नाना आहेत, मला गाडीने घेऊन आले. आता ते मला परत घेऊन जाणार, माझ्या जाग्यावर सोडणार. आता मला तुमच्या मानाचे काय गरज आहे? मला आता गाडीला जायचं आहे, परत याला काय करणार? हे सगळं आमचे नाना बघतात. विठ्ठल जळाला असेल का ना, 100 रुपये तरी जळलं असेल, आहे का नाही? जास्त राहिले पण 100 रुपये तरी त्याला दिलं पाहिजे ना, आहे का नाही? तसं नाही. पण ते बी नाना आहे, ते बी तुमच्याकडे काही एक नाना मागणार नाही. विठ्ठल मला काय सांगायचं, अंधश्रद्धा हे आपली नष्ट झाली पाहिजे. हा, आता बऱ्याचशाच कुठं गोंधळ झाला की बऱ्याच बाया नाचतात, हे बंद करा, हे बंद करा पाहिजे, आपले गेले पाहिजे. आणि मारुती रायाच्या पुढे जायचं आणि मारुती रायाला तेवढं सांगायचं की पास माझ्या अंगातलं पार निघून जातो का? हनुमान चालीसामध्ये भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बनलेला. कसला रोग झाला तुमच्या शरीराला तर तो जातो, पण मारुतीचं नामस्मरण केलं पाहिजे. गोड तुझे रूप, गोड तुझे मारुतीचं नामस्मरण केलं. आणि सगळ्यात तुमच्या गावचं ग्रामदैवत आहे ते मारुती आहे. हो, आणि तुम्ही जर मारुतीला हाक मारली कुठल्याही अडचणीला, मारुती म्हणायला तुमच्या समोर उभा राहतो. सांगा, हो सांग का, बोल तुझं काय काम, कशाला बोलू देस? हा, मारुती म्हणला का नाही तुम्ही, ती म्हणायला तुमच्या समोर उभं राहतं. ती एवढं फास्ट पावणार दैवत म्हटलं तर मारणार. विठ्ठल एखाद्याच्या अंगातला गारवा त्याच्या मारुतीच्या पुढे उभं करायचं. हा, मारुतीच्या उभं करायचं. फक्त पिशाचं निकट नाही बस. मारुतीच्या पाया पडायचं, माझ्या अंगात काय शिरली ती गाडी, परंतु आपण तसा योग करत नाही, प्रयोग करत नाही. बरीच काय काय माणसं जातात, एखाद्या दिवशी जातात, सांगतात. आता मी काय देवरशी नाही, पंचांगवाला नाही, काय नाही, मला काय करत नाही, काय नाही. पण आपले मला काय म्हणतात, तुम्ही आपलं कीर्तन काय तुम्हाला काहीतरी करत असेल, वारकरी आहे म्हणून तुम्ही काय मला काहीतरी सांगा. तर म्हणजे माझं सगळं बिघडलं, इश काढले, सगळं इश काढले. म्हटलं तुझ्या गावात देव आहे का? कोणती आहे? मग कुठली देव आहे? तर बाबा जाणाई आहे. मग जाणाईला कधी गेले असं तर म्हणजे कधीच नाही. 10 वर्षात ना जत्रपुरती जात होते. गुलालानं तिच्या तोंडावर गुलाल टाकायचं, तिचं डोळं नाक तोंड सगळं मुजून टाकायचं. तुझ्याकडे कवा बघणार, तू तिच्याकडे कवा बघणार? असा प्रकार आहे बाबा. अंधश्रद्धा आपली केली पाहिजे. आपल्या गावातला देव आहे, हनुमान असो, कुठला ज्योतिबा असो, भैरव असो, नायक असो, कुठला बी देव असो, रोज सकाळी आंघोळ केली की पहिले त्या देवळात जायचं जावा. हां, आणि त्या देवाचं दर्शन घेतलं तर पहिलं. आणि तुम्हाला सांगतो, हां, देवाच्या पायरीचं दर्शन घ्या. काय घ्यायचं? 50-60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
कदम माऊली म्हणून होते. पहाटे 3 वाजता उठायचे बरं का. अरे पहाटे 3 वाजता उठायचे, इंद्रायणी स्नान करायचं आणि आपला तांब्या भरायचा आणि त्या पायरीवर पाणी सगळे मुलं शिकायचे का नाही, विद्यार्थी असायचे, आणि तेव्हा पाणी वाचायचं, तेव्हा डोकं धुवून पाया पडायचं. म्हणजे माऊली असं का हो तुम्ही करता, एकाने विचारलं. असं काय करताय? तिथं म्हणजे 100 विद्यार्थी शिकतायत, त्यातला एक तरी महात्मा होणार आहे. आणि ज्यावेळी तो महात्मा बनेल त्यावेळेला त्याचं दर्शन ज्याला मी दिसणार, त्यावेळी ह्या पायरीनं तो जाते येतो. म्हणून ह्या पायरीचं मी दर्शन घेतोय. विठाला म्हणून देवळात जाताना एक लक्षात ठेवा, आपण देवाच्या पाया पडला आपण भक्त नाही, ते खरं आहे. पण कोणीतरी भक्त त्या पायरीवर पाय ठेवून जातो. मग त्या पायरीचं संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग रामनानी उपजे आवडी सुख गडबडी वाढू लागे. हो, म्हणून आपण देवळात जाताना पायरीवर डोकं ठेवायचं, मग आत जायचं. आणि पायरीचे दर्शन होतं ते देवाच्या मुखाकडे बघून किंवा पायावर डोकं ठेवून दर्शन होत नाही. बाबांनो, विठ्ठल हो. म्हणून विठू मावले हाची वर दे संचरोनी राहील दया माझी. तुला द्यायचं आहे ना मला, विठू मावले हाची वर दे. वर देतात ना, मग विठू मावले हाच वर दे की माझ्या हृदयात कायमचा राहा आणि बाहेर जाता कामा नाही. हो, एकदा आत बसला की जाता नाही. आणि देव जर आत बसला, आता काय काय लोक विचारतात, अहो त्या अमक्याच्या अंगात आला, त्याच्या अंगातला देव कुठे गेला? पहिला आत पहिला जो बसलाय तो कुठे गेला? आता घरातला मालक घरात असताना घरात येऊन कोण बसत बोल आहे का नाही? होती नाही होती बसत आहे का नाही? तसं नाही बाबानो. आपल्या घरात जो परमात्मा आपल्या हृदयात आहे तोपर्यंत तो बाहेर जात नाही, तोपर्यंत आपल्यात दुसरा देव या आपल्यात बसू शकत नाही. एवढं कळालं आपल्याला म्हणजे कीर्तन सगळं तुमच्या पाठ झालं. विठ्ठल माझ्या हृदयात बसला म्हणजे काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार सगळे आपोआप बाहेर पडतात. हो हो, काम क्रोध वैरी सांडलेली बाहेरी बैसाला अंतरी पांडुरंग. विठ्ठल काम क्रोधे केले खरं रे. बस, काम क्रोधाने घर रित केलं. आज जर भगवान परमात्मा विठू मावले हाची वर दे अंतरोनी राही हृदय विठू पार कुमाई. सदा माझे डोळे जोडून विठो माहुली हाची वर दे संचरोणी राही हृदया माझ्या. आपण याचं शेवटचं चरण म्हणा. तुका मन पाई नमगो अनेक
तुका म्हणे काही न मागे आणि कर. तू देव देव माग म्हणतोयस ना, काही न मागे आणि कर. तुझे पायी सुख सर्व आहे. आता सर्व सुख कशाला म्हणायचं? संसारातलं जे सुख आहे का नाही? पंढरपुरात सुख आहे का देव आहे? तेच आपल्याला काय कळत नाही. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा. हा, पंढरपुरात जे आहे ते सुख आहे, देव नाही. माऊली म्हणतात, देखिला देखिला माये देवांचा देव बघितला. माऊलीने देव बघितला, पण नुसता देव बघितला ना, देवांचा देव बघितला. देखिला देखिला माये देवांचा देव, फिटला संदेह निमाने तुझे पण. बस, पंढरपुरातला वेगळा आहे का नाही? आपण म्हणतो आहे का नाही? तिकडचा वेगळा. कोण चारीधामला जाते, कोण जगातले सर्व तीर्थ करते, सप्तपुर्या करते, काय करते. अरे सगळ्या सप्तपुर्या, सगळं जे आहे जगातली दैवत जे आहे, स्नानाला चंद्रभागेत येतात. हो, इंद्र चंद्र देव तिथं सगळे जी चंद्र आहे, चंद्रभागेमध्ये स्नान करतात, तेव्हा ते शुद्ध होतात. सूर्याला प्रकाश कशामुळे मिळतो? तिथं स्नान केल्यामुळं. चंद्राला शीतळता कशामुळे प्राप्त होते? तिथं चंद्रभागेत स्नान केल्यानंतर. हो, इंद्राला इंद्र पण कशामुळे मिळतं? तिथे स्नान केल्यामुळं. आलं लक्षात? आपल्या जे महाराष्ट्रात आहे, पंढरपुरामध्ये आहे, ते जगात कुठं नाही, आपल्या पंढरपुरात. म्हणजे कसं आहे, हो, विठाला अवघीच तीर्थे घरती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील. अवघीच पापे गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखील. हो, अवघी या संता एक वेळा भेटा, पुंडलिक दृष्टी देखील या. जेवढे जगात संत आहेत त्यांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर पुंडलिकाचं दर्शन घेतलं, सगळ्या संतांचं दर्शन होतं. चंद्रभागा डोळ्यानं बघितलं की सगळी पापं निघून जातात. सगळ्या तीर्थाचं स्नान होतं, दर्शन होतं. कशाचं? चंद्रभागेत. हा, कशामुळं होतं? आता चंद्रभागा कशा आहे, गंगेचं स्नानाला गेलं तर बुडण्याची शक्यता आहे जास्त. त्रिवेणी संगमावर जर गेलं तर माणूस बुडतो, मरतो. मागे येण्याची शक्यता नाही. काशीला गेला तर मागे येण्याची शक्यता नाही. पण पंढरीत जर गेला तर ते मागे येतो आणि सुखरूप चांगला उड्या मारत येतो. हो, नाही का नाही? आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, बैरे ऐकती कानी रे. हो, एवढा अधिकार आपल्या पंढरपुरामध्ये दिलेला आहे. म्हणजे वारकरी कसाही गेला, आंधळा जर गेलं तर त्याला दिसतं, पांगळा असलं तरी त्याला पाय दुखतं. काय करत? पंढरपूरला आलो होतो, माझं पाय दुखतं. तो काय जर राहायचं असलं, हो, तर आता माझं वय 73 आहे. 73 संपलंय मला, आता 74 सुरू आहे. मी 3 वाऱ्या पायी केल्या कार्तिकी. आषाढी तर सालाबाद प्रमाणे करतो. माझ्या 40 वाऱ्या झाल्या पायी. आणि आता एवढं वय असताना सुद्धा मी 3 वाऱ्या केल्या कार्तिकी. 40 किलोमीटर रोज चालायचं. 7व्या दिवशी घरी, 7व्या दिवशी घरी 3 वाऱ्या करून. हो, अशा प्रकारे हे अनुभव घ्यायला प्रत्येकानं शिकलं पाहिजे. प्रत्येकानं असे अनुभव घेतले पाहिजे. काय नाही, माझं पाय दुखते, द्या, माझं मार्ग दुखतंय, माझा हात दुखतंय, मला हे दुखतंय, मला हे त्रास आहे, आमचा त्रास आहे. काय नाही, सगळं बंद होतं. फक्त देवाकडं बघायचं आणि वारी करायची. आणि देवाकडे हात जोडून सांगतो तुम्हाला, देवाकडे काय मागायचं तुम्हाला आधीच दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसी नारायण. आणि देवाकडे काय मागायचं आणि काय मागायचं आणि देवाला काय द्यायचं ठेवले? तुम्हाला जन्माला घालताना हात दिलं, पाय दिलं, नाक दिलं, डोळं दिलं, कान दिलं, तोंड दिलं, जीभ दिली,
सगळं दिलं, काय दिलेलं नाही असं नाही. तुम्हाला काही द्यायचं कमी केलेलं नाही, तरी सुद्धा माणसं आत बसायचे. तू 1 पैसा देगा वो 10 लाख देगा. तरी सुद्धा माणसं हात पसरतात आणि देवाकडे काय मागू नका. ज्या दिवशी तुम्ही मागणार नाही त्यावेळेला तुम्हाला देव सगळं दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय कमी पडतंय ते तुम्हाला बघतं. विठ्ठल आपण पिकाला का लागतो, आलं का लक्षात? देवाला एवढं देऊन तुम्हाला बुद्धी दिल्या, डोळं दिल्या, सगळं दिलंय, चित्त दिलंय, मन दिलंय, ते देवाला लावा की, आहे का नाही? आता देवाला यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य असवर हे साई गुणवर वर्य असती जेत, म्हणून तो भगवंत. देवाकडे 6 गुण आहे. हो, यशस्वी, यश या गुण मारुतीला दिला, स्त्री विभीषणाला दिला म्हणजे राज्य दिलं. यशस्वी औदार्य कोणाला दिलं? कर्णाला दिलं. यशस्वी औदार्य ज्ञान कोणाला दिलं? व्यासाला दिलं. ज्ञान वैराग्य शुकाला दिलं. ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य अर्जुनाला दिलं. ते मोकळं झालं. त्याचं काय संपलं मला सांगा? देवाचं काय संपत नाही. आपल्याला जी आवडत असेल विठ्ठल छोट्या गोष्टी सांगतो. 2 मिनिटात. किती वाजले? 11 वाजायला आलं. आता बास करतो. आता सांगितलं या गोष्टी. आता सांगितलं. तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे. तुझ्या पायाकडे, माझ्या हृदयात पाय जर तुझे असले तर तुझ्या पायाचं सर्व सुख. म्हणजे सर्व सुख म्हणजे काय? संसारात जे पाहिजे ते सुख पाहिजे ते तुम्हाला मिळतं आणि परमार्थात ते तर मिळतं, पण संसारात सुद्धा सुख मिळतं. तुझे पायी सुख सर्व आहे. पण संसारात असताना अस्वनी संसार जिभे वेगवेगळे वेदशास्त्र उभारी पाहिजे. वेद सुद्धा हात उभारून सांगतो तुम्ही संसारात असा, पण देवाचं नामस्मरण करा, तुम्ही कधीच डुबणार नाही. विठ्ठल म्हणून झालेली सेवा भगवान परमात्मा आरुद्रायचं हे समर्पित सोडण्याला पूर्ण कर. तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे न मागे आणि तुका म्हणे काही 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 न मागे आणि आपल्या परिसरातले श्रोते वर्ग सर्व आणि यूट्यूबवाले आमचे महाराज, त्यांनी यूट्यूब आपल्या साऱ्या जगात पोचवणार. हो, अशा प्रकारे त्यांची चांगली सोय केलेली आहे.
आजचं कीर्तन लांब पर्यंत पोहोचला. तुम्ही इथं बसून ऐकलं असं मला काही देणं नाही, पण याने जर ते युट्यूबवर टाकलं तर हजारो लाखो लोक ऐकतील आणि त्याप्रमाणे वागतील. माझं कल्याण झालं. झालेली सेवा माऊलीचं रे समजली सेवेला पूर्ण. जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.